नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार। पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। युनियन बँक अंकली शाखेतील बेकायदेशीर कार्यपद्धतीविरोधात पीडित कर्मचारी ऋषिकेश राजू कांबळे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आता स्थानिक पातळीवर मोठा पाठिंबा मिळतो आहे। शाखा व्यवस्थापकांनी अन्यायकारी पद्धतीने कामावरून काढल्याच्या निषेधार्थ 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिनी बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात झाली। या आंदोलनाला शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिरज विधानसभा संघटक किरण कांबळे यांनी प्रत्यक्ष येऊन ठाम पाठिंबा दिला। आंदोलनाला 14 दिवस पूर्ण झाल्यानंतर न्याय मिळवण्याच्या लढ्यात आणखी तीव्र भूमिका घेत 10 डिसेंबर 2025 रोजी जागतिक मानवाधिकार दिनादिवशी युनियन बँक अंकली शाखेसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे। आज उपोषणाचा तिसरा दिवस असून कडाक्याच्या थंडीमुळे उपोषणकर्ते ऋषिकेश कांबळे यांच्या आरोग्याची स्थिती ही चिंताजनक बनत चालली आहे। आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वाढत असतानाही बँक व्यवस्थापन समिती आणि शाखा व्यवस्थापक केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका करण्यात येते आहे। या सर्व परिस्थितीत किरण कांबळे यांनी पुन्हा एकदा उपोषणस्थळी भेट देत स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की ऋषिकेश कांबळे यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही ठामपणे त्यांच्यासोबतच आहोत। त्यांच्या या पाठिंब्यामुळे आंदोलनाला नव्यानं बळ मिळालं आहे।